नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे ना लालबागला. तुम्हाला टायटल समजलं असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे. सो मित्रांनो, आम्ही आता आलो आहे लालबागला आणि आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो घरगुती मूर्त्यांचे जे आपले वर्कशॉप आहेत लालबागमध्ये, त्यांचं मित्रांनो एक्सप्लोर करायला आलो. लालबागमध्ये मित्रांनो असे खूप सारे वर्कशॉप आहेत घरगुती मूर्त्यांचे, पण आम्ही तेच एक्सप्लोर करायला आलो आहे. मित्रांनो ना एकाच वर्कशॉपमध्ये खूप सारे वर्कशॉप आहेत. जो मित्रांनो मोठा वर्कशॉप आहे जो आहे मित्रांनो चिंतामणी गणसंकुल म्हणजे त्याच्या माहेर. सो तुम्हाला दाखवतो कशा असणार आपल्या मूर्त्या आणि किती वर्कशॉप आहेत ते. आणि इथे खूप सारे वर्कशॉप आहे आजूबाजूला आणि ते पण जेवढे जाते करण्याचा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. पण आतापर्यंत आपण जाऊया आणि आतापर्यंत एक्सप्लोर करूया म्हणजे मूर्त्या कशा आहेत. मी खूप साऱ्या इंस्टाग्रामला बघितल्या की मूर्त्या भारी मूर्त्या आहेत. आपल्या मुंबई जायचे रेप्लिका पण आहे तिकडे. सो बघू आपल्याला बघायला भेटते की नाही. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आणि तुम्हाला पण ते यायचं असेल ना तर चिंतामणीचा जो ब्रिज आहे, चिंतामणी आपला मंडप आहे, त्या ब्रिज आहे तो तुम्हाला जवळच आहे. सो खरंच मग आपल्याला फक्त दाखवतो कशा आहेत त्या मूर्त्या. सो चला लेट्स गो म्हणजे मूर्त्या करून त्यांना एंट्री मारलात ना इकडे बघता एक समोर वर्कशॉप आहे. असे खूप सारे वर्कशॉप आहेत. त्यामध्ये बघा आपण पहिल्यांदा इकडे जाऊया. इकडे आहे दत्त गणेश कला केंद्र लालबाग. इकडे मूर्त्या बघूया. त्यांना पर्यंत परमिशन घेऊया आपण शूट करायला आला आहे की नाही मग बघा. मित्रांनो हे आहे ना श्री दत्त गणेश कला केंद्र. आता आपण आतमध्ये मूर्त्या दाखवतो. एक नंबर मूर्त्या आहेत. आणि आतमध्ये मित्रांनो ना मुंबईचा राहायचा रॅप्लिका बनवला या लोकांनी. मग दाखवतो बघा. सुंदर सुंदर मूर्त्या मित्रांनो इथं असतात. पूर्ण कपड्याचा फेटा वगैरे. माझी एक पर्सनल फेवरेट मूर्ती आहे. मला इथं ऐकून आवडली नाही एवढी. खूप भारी मूर्ती आहे. मला दाखवतो ना काय खतरनाक मूर्ती आहे. खूप क्यूट मूर्ती आहे. त्याचे सिनेमॅटिक बघा तुम्ही. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. छोट्या मूर्त्या पण खतरनाक आहेत. बालमूर्त्या पब्लिक बघितली आहे. सर्व लोक आलेत तेव्हा मूर्ती बुकिंग करण्यासाठी. तर आपण सेकंड वर्कशॉपमध्ये जागा इथे बाजूलाच आहे. सो दादाने आम्हाला खूप चांगलं कोऑपरेट केलं की शूट करण्यासाठी. सो चला सेकंड वर्कशॉपमध्ये जाऊया आपण. या मूर्त्या बघितल्या असेल ना. बट मला एक सांगायची गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे, इंस्टाग्राम आय डी आहे, तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जर मूर्ती वगैरे ऑनलाईन बुक करायची असेल ना तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती आणि मूर्ती तुम्ही बुक करू शकता. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट वर्कशॉपमध्ये जाऊया. गाव इकडे अजून शूट करतो. मला खरंच ही काही पर्सनली खूप मूर्ती आवडली. हा आहे सेकंड वर्कशॉप. त्याच्या बाजूलाच आहे. ड्रममध्ये गेलात ना इकडे पण छोट्या छोट्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर आहेत.
शिवांश गणेश आर्टला आलो आणि इकडे बघताय अखिल चंदनवाडीचा गोड गणपती खूप मस्त मूर्ती आहे. तर रेप्लिका बनवलाय. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. बट त्या सर्वांवरती ना कवर टाकून ठेवलं की डस्ट वगैरे पकडून नये म्हणून. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. श्री शिवांश गणेश आर्ट. त्या मित्रांनो आर्यन्स आर्ट आणि आपण मूर्त्या दाखवतो आर्यन्स आर्ट्सच्या. तर बघा तसं मी पहिले एंटर करेन ना त्या इकडे मित्रांनो पहिलीच मूर्ती बघा ती बाप्पाची. किती मस्त मूर्ती आहे. स्वामींच्या रूपात बाप्पाची मूर्ती बघा. एकदम सुबक आणि सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. आणि इकडे पण खाली मूर्ती आहे. मग त्यावरती कागद वगैरे टाकलेत बघा. आणि जे बॅकग्राऊंडला गाणं वाजतंय ना बाई फुल फील येते. असं वाटतं गणपती बाप्पा आले आणि असं वाटतं घरी घरी आहे. जो फील वाटतंय ना एक नंबर होते मला. सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा. ते बालमूर्ती बघा किती सुंदर आहे. सुंदर मूर्ती आहे थोडं.